नमस्कार. महाराष्ट्र राज्यासाठी हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. कालचे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आज दिनांक 30 जुलै रोजी पश्चिम मध्य छत्तीसगड व लगतच्या विदर्भ आणि आग्नेय मध्य प्रदेशवर असून पुढील 12 तासात ते पश्चिम दिशेकडे सरकून त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यापुढील 24 तासात ते पश्चिम वायव्य दिशेने सरकून विदर्भ व लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशवरून जाण्याची शक्यता आहे. वातावरणाच्या मधल्या थरात 21 अक्षांश उत्तरवर पूर्व पश्चिम शिअर झोन दिसून येत आहे, तर समुद्र सपाटीवर दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत समुद्र सपाटी समांतर द्रोणिका रेषा म्हणजेच ऑफशोर ट्रफ तयार झाला आहे. वरील सर्व हवामान प्रणालीच्या अनुषंगाने आज 30 जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी, तर उद्या 31 जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे: आज दिनांक 30 जुलै रोजी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात, त्याचप्रमाणे उद्या दिनांक 31 जुलै रोजी पुणे व नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज धुळे, नाशिक, रायगड, पुणे व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, वाशिम, नांदेड, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात, तर उद्या पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्याचा मैदानी भाग व जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात, तर उद्या पश्चिम विदर्भ व दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संबंधित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी आज 30 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून घाट क्षेत्रासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या 31 जुलै रोजी आकाश संपूर्णतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट क्षेत्रासाठी उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामानविषयक पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.